So dear student, today discussing about biotic factor. So last lecture I have been completed a biotic factor, humidity, light, temperature, etc. So today new topic, biotic factor. Biotic factors means living organisms are known as a biotic factor. So all the biotic factors influence the living organisms are known as the biotic factor. The plants, animals and microbes living together in a community. The population occurring together in a area interact with each other in a several ways. So a lot of the biotic factors are interacting from plants, animals, number of microbes. These interactions or relationship may be between the plants themselves, comprising plant community, between the plants and animals living in a close proximity and between the microfauna and flora of the soils. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय की प्लांट्स आणि ॲनिमल जर असेल म्हणजे पूर्णतः भूतलावर किंवा पृथ्वीवर असणारे वनस्पती आणि प्राणी आणि त्यांच्यासोबत असणारे मायक्रोब्स, सो दे आर इंटरॲक्टिंग विथ इच अदर. म्हणजे सगळे स्पीसीज जर असणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे मात्र सगळ्यांशी एकमेकांचा काहीतरी सहसंबंध त्या ठिकाणी आहेत, जेणेकरून ते त्या ठिकाणी जिवंत आहेत. आणि जिवंत राहण्यासाठी किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमला टू सर्वाइव ऑफ द फिटेस्ट फ्रॉम द एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, to adopt to slightly structural and functional changes in living things, but the interacting from each other the most important. So microbes to synthesize from number of sulfur bacteria, nitrobacteria. So all the bacterial formation to release from the nitrogen. Nitrogen is the most important factor to provide from the nitrogenous enzymes. जे नायट्रोजनस एन्झाईम्स आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी नायट्रेटचं कन्व्हर्शन त्या ठिकाणी नायट्रोजनमध्ये होतं. आणि नायट्रोजन इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फ्रॉम द प्लांट ग्रोथ प्रोड्युसिंग हॉर्मोन्स. सो द प्लांट ग्रोथ प्रोड्युसिंग हॉर्मोन्स टू सिंथेसाइज फ्रॉम द ऑक्सिन, जिबरलिन, सायटोकायनिन एटसेट्रा. सो नंबर ऑफ फिजिकल अँड फिजियोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर डिपेंड फ्रॉम द प्लांट्स ऑफ मायक्रोब्स. सो डिफरंट टाईप ऑफ द मायक्रोफोना अँड फ्लोरा ऑफ द सॉइल्स. The interactions activities of the living organisms have profound direct and indirect effect upon the growth, structure, reproduction, distributions of plants and animals on the earth. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय की प्लांट्स आणि ॲनिमल्स जसे या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत थ्रूआउट द वर्ल्ड्स. म्हणजे त्या ठिकाणी लॅटिट्यूड ॲटिट्यूड आपण म्हणणार आहोत, साऊथ, नॉर्थ, ईस्ट अँड वेस्ट पोल ऑफ द अर्थ. अगदी आपण पाहतोय की पृथ्वीचा अगदी नॉर्थ साऊथ पोलकडे त्या ठिकाणी टेम्परेचर डाऊन असतं, त्या ठिकाणी बर्फपूर्ण असणार आहे, तरी पण त्या ठिकाणी मात्र काही प्लांट स्पीसीज जिवंत असतात. तसेच आपल्या सभोवतालमध्ये आपण हे पाहतोय की प्रत्येक एरियामध्ये फॉर एक्झाम्पल डेझर्ट एरिया असणारे, माउंटेन असणारे, काही व्हॅलीज असणारे, ऑल्कॅनिक रिजन असेल. सो लॉट ऑफ द डिफरंट काइंड ऑफ द प्लांट स्पीसीज आर प्रेझेंट इन डिफरंट एरिया. So all non-green organisms, bacteria, virus, fungi, animals directly or indirectly depend on green plant for their existence. यामध्ये आपण असं म्हणू शकतो की बॅक्टेरिया असणारे, व्हायरस असेल, फंगाय असेल किंवा ॲनिमल जरी असणारे काही मायक्रो, सो डायरेक्टली आर डिपेंड फ्रॉम द ग्रीन प्लांट्स और ग्रीन ऑर्गॅनिझम्स. सो आपण नॉन ग्रीन ऑर्गॅनिझम्स फ्रॉम बॅक्टेरिया, व्हायरस, फंगाय अँड ॲनिमल्स डायरेक्टली आर इनडायरेक्टली डिपेंड अपॉन द ग्रीन प्लांट्स. म्हणजे आपण असं म्हणणार आहे की प्रत्येक प्लांट स्पीसीज हे मात्र कसंही करून कुठूनही कुठल्याही मार्गाने ते मात्र बॅक्टेरिया हे प्लांट्समुळे जिवंत आहे, व्हायरस हे प्लांट्समुळे जिवंत असणार आहे, फंगाय ॲनिमल असेल ते सुद्धा प्लांट्समुळे जिवंत असणार आहे. सो प्रायमरी प्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स फ्रॉम सनलाईट टू ॲब्सॉर्ब फ्रॉम द ग्रास अँड नंबर ऑफ प्लांट्स, the lot of food formation from the plants, and depend all the things from non green organisms, animals, bacteria, viruses, fungi, algae, etc. So these interactions among the organisms of a community are being whole life or are causal
and temporary and may be beneficially to both, harmful to both, or beneficial or harmful to one and neutral to other. एक तर त्या ठिकाणी दोन्हींना फायदा आहे, एक तर एकाला फायदा आहे, एक तर दोन्हींना त्या ठिकाणी फायदा नाही आहे, एक तर त्या ठिकाणी एक हार्मफुल आहे, एक मात्र या ठिकाणी बेनिफिशियली असेल, कधी कधी त्या ठिकाणी न्यूट्रल पण असणार आहे, काहीच इफेक्ट पडत नाही. सो ऑल द लिव्हिंग थिंग्स आर डायरेक्टली और इनडायरेक्टली आर डिपेंड फ्रॉम, but sometimes are both are beneficially, sometimes are one are beneficially, sometimes are both are harmful, sometimes are one are harmful, and sometimes are completely neutral from all the plants. So biotic factors are a factor but depend on the abiotic factor in survive. For their survival they have an ability to adapt the change in environment. तर हे कसं पॉसिबल होतं की ज्यावेळेस त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटल so many lot of years to change the adopt the evolution characters. ज्यावेळेस त्या ठिकाणी उत्क्रांती होते एखाद्या प्लांट स्पीसीजची किंवा ॲनिमल स्पीसीजची, ही साधारणतः अगदी 1-2 वर्षामध्ये होणारी घटना नाही, तर त्याला मात्र हजारो वर्ष लागतात. त्यानंतर त्या ठिकाणी कुठंतरी ती ॲडॉप्ट होते आणि तिथं मात्र ते सर्वाय करत असते. त्याच पार्टला आपण या ठिकाणी म्हणणार आहोत बायोटिक फॅक्टर्स. So number of examples from the mutual relationship interactions between the individual plants growing in the same area. So first is a symbiosis. Symbiosis means symbiotic, both the partner are beneficial to each other. तर दोन्ही पार्टनर त्या ठिकाणी मात्र हे बेनिफिशियली असणार आहे, त्याला आपण सिम्बॉटिक म्हणणार आहोत. सो द टू पार्ट्स आर इन्व्हॉल्वमेंट फ्रॉम म्युच्युअलिझम अँड कॉम्युनलिझम्स. कॉम्युनलिझम्स मीन्स वन पार्टनर आर बेनिफिशियली, अनदर कम्प्लिटली आर न्यूट्रल, बट म्युच्युअलिझम्स आर बोथ दी पार्टनर आर बेनिफिशियली टू इच अदर. तर तो पॉईंट्स आपण मात्र पुढच्या ऑडिओमध्ये आपण किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. सो कंटिन्यू टू फ्रॉम द नेक्स्ट recording. Thank you very much.